हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं कामिनीज फूड किचन चॅनलमध्ये. कारलं म्हटलं की कडूपणा आलाच. तर आज अशी भाजी बनवूया की कारलं न खाणारेही अगदी आवडीने खातील. चला तर मग सुरुवात करूया. ह्यासाठी लागणार आहेत अर्धवट साल काढून घेतलेले शेंगदाणे, भरपूर अशी कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या, घरगुती काळा मसाला, जिरे, चवीप्रमाणे मीठ, चिमूटभर आमचूर पावडर आणि धना पावडर. सगळ्यात आधी कारले चिरून घ्यायचे. अशा पद्धतीने चिरून झाल्यानंतर 3 ते 4 तास ह्याला मीठ लावून ठेवायचं. स्वच्छ पाण्याने धुवून चाळणीवर याला वाफ देऊन घ्यायची. त्यामुळे कारल्याचा बराच कडूपणा कमी होतो. ह्यातलं सारण तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, जिरे, सोबतच थोडी धना पावडर आणि आमचूर पावडर पण टाकून घ्यायची. चवीप्रमाणे मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्सरला वाटून घ्यायचं. वाटत असताना वाटण थोडंसं ओबडधोबड ठेवायचं. तुम्ही आमचूर पावडर ऐवजी लिंबाच्या रसाचा पण वापर करू शकता. अशा पद्धतीने मी याला वाटून घेतलंय. ह्या वाटणामध्ये 2 ते 3 चमचे तेल आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकायची. हाताच्या मदतीने हे छान एकजीव करून घ्यायचं. कारल्याची भाजी बनवत असताना त्याला मीठ लावून ठेवलं आणि हलकीशी वाफ दिली की त्यातला बराचसा कडूपणा कमी होतो. छान असं एकजीव झालंय. आता आपण कारल्यांमध्ये भरून घेऊया. कारल्यांच्या मधोमध हे सारण भरून घ्यायचं. जर तुम्हाला कारलं खायला आवडत नसेल तर एकदा अशा पद्धतीने कारलं बनवून बघा, तुम्हाला खूप जास्त आवडेल. जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे, शिवाय पौष्टिक सुद्धा आहे. अशा पद्धतीने आपण कारल्याच्या मध्ये सारण भरून घेतलंय. खूप जणांचं म्हणणं असतं की कारल्याची भाजी कशीही बनवली तर ती कडूच होते. एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. कारल्याची भाजी अतिशय पौष्टिक असते. कारली हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असतात. तसंच वजन नियंत्रण ठेवण्यासाठी सुद्धा खूप मदत करतात. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी नक्की खावी. अशा पद्धतीने मी सगळ्या कारल्यांमध्ये सारण भरून घेतलंय. सगळ्या कारल्यांमध्ये सारण भरून झालंय. आता ह्यांना शालो फ्राय करूया. गॅसवर पॅन ठेवून घ्यायचा. तो थोडा गरम झाला की त्यात तेल टाकून घ्यायचं. तेल टाकून झाल्यावर ते पॅनमध्ये सगळ्या बाजूंनी अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं. आता एक एक करून आपण कारले शालो फ्राय करून घेऊया. मस्त असे मीडियम गॅसवर दोन्ही साईडनी कारले फ्राय करून घ्यायचे. फ्राय करून घेत असताना थोडंसं तेल टाकायचं वरच्या साईडनी आणि चिमट्याच्या मदतीने सगळ्या बाजूंनी छान खरपूस रंगाचे होईपर्यंत परतवून घ्यायचे. मीडियम गॅसवर भाजल्यामुळे हे छान क्रिस्पी होतात. त्यामुळे तोंडी लावायला खूप छान लागतात. बघा किती छान परतवून झालेत, अगदी कुरकुरीत. एक 5 मिनिटं मीडियम गॅसवर ह्यांना असंच ठेवायचं. त्यामुळे अजून जास्त कुरकुरीत होतात. अशाच पद्धतीने आपण सगळी कारली फ्राय करून घेऊया. फ्राय करत असताना थोडं थोडं तेल टाकायचं. मीडियम गॅसवर सगळ्या बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत परतवून घ्यायचे. आता खायला तयार आहेत मस्त अशी भरलेली क्रिस्पी कारली. ज्वारीच्या भाकरीसोबत खायला तर एकच नंबर लागतात. आज बनवलेली भरली कारली तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.